जगण्याचा कधीच कंटाळा येणार नाही, फक्त या 16 गोष्टी करा. नंबर 1, बहिणीने भावाला समजून घेतलं पाहिजे. फक्त कायदा सांगतो म्हणून प्रॉपर्टीसाठी सख्ख्या भावासोबत भांडत बसू नये. ज्या भावाला तुम्ही राखी बांधली त्या भावाच्या हातात बेडी पडेल असं काहीही करू नका. नंबर 2, धनसंपत्ती जमा करण्यापेक्षा प्रेमाने माणसे जोडायला शिका. नाती जपून ठेवा, कारण अडचणीच्या वेळी तुम्हाला ही नाती उपयोगी पडतील. काही वेळा जोडलेली नाती ही रक्ताच्या नात्यांपेक्षा श्रेष्ठ असतात. नंबर 3, घरातील सर्वांनी मिळून एकत्र राहावं. जर एकत्र राहाल तर प्रत्येक समस्येवर उत्तर सापडेल. कठीण प्रसंगात एकमेकांची मदत होईल आणि त्यामुळे घराची प्रगती होईल. एक काठी सहज तुटू शकते, पण त्या काठीची मोळी बांधली तर ती तोडणे अतिशय कठीण. नंबर 4, तुमच्या वडिलोपार्जित संपत्तीवर कधीच डोळा ठेवू नका. त्यापेक्षा स्वतःच्या मेहनतीने कमवा. तुमचं कर्तृत्व सिद्ध करा. त्यामुळे लोकांच्या मनात तुमच्याबद्दल आदर निर्माण होईल आणि तुम्हाला मान सन्मान मिळेल. नंबर 5, शक्यतो श्रीमंतांच्या घरी जाणं टाळावं, कारण तुम्ही सहज म्हणून जाता, परंतु त्यांना वाटते की तुम्ही काहीतरी मदत मागायला आले आहात. तुम्हाला त्यांच्याकडून कसल्या तरी मदतीची गरज आहे असं त्यांना वाटते. नंबर 6, एकमेकांकडे अधूनमधून येणं जाणं चालू ठेवलं पाहिजे. तो माझ्याकडे का येत नाही, त्याला माझ्याबद्दल काहीच का वाटत नाही, तो माझ्याबद्दल काय विचार करत असेल, असे प्रश्न मनात येऊ देऊ नका, कारण विचार करून माणूस अनेक आजारांना बळी पडतो. नंबर 7, बहिणीकडे भावाने अधूनमधून येणं जाणं चालू ठेवलं पाहिजे. बहिणीला घरी बोलवलं पाहिजे आणि वहिनीला सुद्धा मान द्यायला हवा. नंबर 8, घरच्या गोष्टी कधीही चव्हाट्यावर आणू नयेत. लोक रडून ऐकतील आणि इतरांना हसून सांगतील. यामुळे तुमच्या घराचा तमाशा होईल. जर घराचा तमाशा करायचा नसेल तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे वागा. म्हणतात ना, झाकली मूठ 1.25 लाखाची, उघडली तर ती फुकाची. नंबर 9, 4 चौघात आपल्या माणसाबद्दल कधीच वाईट बोलू नका. तो किंवा ती करत असलेल्या चुका लोकांना सांगून त्यांना अपमानित करू नका. तुमच्या अशा वागण्यामुळे तुमचीच माणसं दुखावली जातील आणि हळूहळू तुमच्यापासून दुरावली जातील. आपल्या माणसांची किंमत आपणच केली पाहिजे, कारण मनाला झालेली जखम कधीही भरून येत नाही. नंबर 10, आईवडिलांनी कोणताही भेदभाव न करता संपत्तीचे योग्य वाटप केलं तर सगळे खुश राहतील. सगळे आनंदात असताना केलं तर आयुष्यभर चांगले संबंध टिकून राहतील. कौटुंबिक वाद निर्माण होणार नाहीत. नंबर 11, राहण्यापुरतं घर बांधा. खूप जास्त पैसा अडका, प्लॉट, शेती यांच्या मागे लागू नका. आणि आता आपल्याला 1 किंवा 2च मुलं असतात, त्यामुळे फार काही कमावून ठेवण्याच्या मागे लागू नये. प्रत्येकाने ज्याचे त्याने आपापले हातपाय हलवावे. स्वतः कष्ट करून कमवावं. आपण पुढच्या पिढीचा विचार करून स्वतः टेन्शन घेऊन जगत राहण्यापेक्षा पुढच्या पिढीला स्वतः कमवून स्वतः कसं जगावं हे जरा समजू दे. नंबर 12, जर तुमची मुलं चांगली असतील तर तुम्हाला त्यांच्यासाठी फार काही कमवून ठेवण्याची गरज भासणार नाही. आणि जर तुमची मुलं व्यवस्थित नसतील तर तुम्ही कितीही कमावून ठेवलं तरी त्याचा काही उपयोग होणार नाही, कारण मुलं चांगली कर्तृत्ववान असतील तरच ती त्यांची आणि त्यांच्या हिमतीवर कितीही आणि काहीही कमावतील. नंबर 13, आयुष्यभर मेहनत करून सरळ मार्गाने पैसा कमवा. यापेक्षा दुसरं सुख आणि समाधान कशामध्ये नाही. गैरमार्गाने कमावलेला पैसा तुम्हाला कधीही सुख समाधान देऊ शकत नाही. हे सत्य माहिती असून देखील अनेक लोक पैशांच्या मागे लागलेले आहेत. नंबर 14, माणूस खूप श्रीमंत झाला की माणसं सोडून देतो आणि कुत्री पाळायला लागतो. त्यांना टॉमी, जिमी अशी गोंडस नावं देऊन कुशीत घेतो, त्यांचे लाड करतो. आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवून कुत्र्या मांजरांना आलिशान गाडीतून फिरायला घेऊन जातो. धार्मिक कार्यामध्ये रुची घेतो. दानधर्म करायला लागतो. पुण्याची कर्म करायला लागतो. नंबर 15, कुत्रं कितीही प्रामाणिक असलं तरी त्याला बोलता येत नाही आणि आपल्या भावना कळत नाहीत. तुमचं मन हलकं करण्यासाठी तुम्हाला माणसांची गरज लागते, हे विसरू नका. नंबर 16, सर्वांची मनं जपा, म्हणजे ती माणसं तुम्हाला जपतील. त्यामुळे तुम्ही आयुष्यभर निरोगी राहाल. गोळ्या औषधे कमी होतील आणि दीर्घायुष्य मिळण्याची हमी देखील मिळेल. नाहीतर तुम्हाला अनेक आजार लागतील. गोळ्या, औषधं, दवाखाना, कोर्ट कचऱ्या मागे लागतील आणि जीवन जगण्याचा कंटाळा येऊन जाईल.
मित्रांनो, माहिती कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत थँक्यू फ्रेंड्स. थँक्यू युनिवर्स.